शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवनेरी या किल्ल्यावर झाला. शिवाजी महाराज यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली. शिवाजी महाराज यांची आई राजमाता जिजाऊ या एक धार्मिक आणि दूरदृष्टी ठेवणाऱ्या स्त्री होत्या. शिवाजी महाराजांना जिजाऊने घडवले आणि त्यांच्या कर्तृत्वाचे धडे शिवाजी महाराज हे रोज घेत असत. शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांनी मलिक अंबर यांच्यासोबत दख्खन राज्याची रक्षा केली. त्यांनी आपल्या राज्याला बिजारच्या सल्तनतपासून स्वतंत्र करण्याचे प्रयत्न केले. ते आपल्या राज्यात स्वराज्य स्थापन करायचे पाहत होते. 16व्या वर्षी शिवाजी महाराजांनी सेना स्थापन केली व जवळपास क्षेत्र जिंकण्यास सुरुवात केली. शिवाजी महाराज यांचा पहिला विजय हा तोरणा किल्ल्यावर झाला, जिथे त्यांनी बिजापूरच्या सल्तनतपासून तोरणा किल्ला जिंकला. 1647 पर्यंत त्यांनी रायगड आणि कोंढाणा किल्ला जिंकला आणि जवळपास संपूर्ण पुणे जवळ दख्खनवर आपले स्वराज्य स्थापन केले. शिवाजी महाराजांना आपल्यासोबत येण्यासाठी आदिलशहाने आपल्या सेनापती अफजल खानाला 40,000 सैन्यासोबत शिवाजी महाराजांना संपवण्यासाठी पाठवले. शिवाजी महाराजांनी खूप विचार करून आपल्याच घरी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाला बोलवले. या सर्व गोष्टींसाठी अफजल खान मान्य झाला. जेव्हा दोघांची भेट झाली तेव्हा अफजल खानाने शिवाजी महाराजांना गळाभेट घेण्याच्या बहाण्याने त्यांच्या पाठीवर वार केला. पण राजे या सगळ्यासाठी तयार होते आणि त्यांनी वाघनखे घालून अफजल खानला मारले. अफजल खानची सैन्य धावा बोलण्यासाठी तयार होती आणि या गोष्टीपासून वंचित होती की त्यांचा राजा मारला गेला आहे. त्यानंतर औरंगजेबला शिवाजी महाराज हा खूप मोठा धोका वाटू लागले.